अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी गायीची तिच्या पाळशासह पूजा केली जाते. घरातील स्त्रियांनी गायीच्या पायावर पाणी घालावे, दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचारे पूजा करावी, पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करावी आणि त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते त्याचा गोड घास आपण गायीला खाऊ घालावा. प्राचीन काळापासून आपण सर्वजण गायीला पवित्र मानत आलेलो आहोत आणि गायीमध्ये 33 कोटी देव असतात असे मानलं जातं. म्हणून तिला गोमाता असे म्हटले जाते. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली होती. श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाळ म्हणून घेतले होते. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेलेले आहे. प्रकाशाच्या आणि उत्सवांचा सण म्हणजे दिवाळी. सर्वांनाच हवासा वाटणारा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. तर गुरुवार 9 नोव्हेंबरपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम गाय वासरांची दिवाळी म्हणजे वसुबारस पासून दिवाळीला सुरुवातही होत असते. पहिली पणती आपल्या अंगणात याच दिवशी लागत असते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू म्हणजे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादाने जोडलेलं हे आहे. तर देवी कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली असं सांगण्यात येतं. भगवान श्रीकृष्ण विष्णू अवतारांशी याचा संबंधही आहे. तर वसुबारसेची पूजा मुहूर्त काय असेल हे सर्वात प्रथम आपण पाहूयात. पोळा हा सण आपण बैलांचा सण म्हणून साजरी करण्याची आपल्या भारत देशामध्ये परंपरा आहे. तो गावोगावी साजरा केला जातो. तसेच वसुबारसेला गाय वासराची पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी गायीची वासरासहित पूजा केली जाते. लक्ष्मी देवीची आपल्या घरामध्ये आगमन व्हावे यासाठी गाय वासराची पूजा ही आपण करत असतो. तर गोवत्स द्वादशीचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:31 पासून तर 8:09 असणार आहे. या वेळेतच आपल्याला गाय वासराची पूजा ही करायची आहे. ही पूजा विधी कशी असेल, या दिवशी आपण काय काय करायचे आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की पाहावा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही सविस्तर कळेल. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर वसुबारसेत गाय आणि वासराच्या नात्याची प्रेमळ आणि जिव्हाळ्याची भावनाही दिसून येत असते. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य व सुख मिळावे अशी वसुबारस पूजा मागील आख्यायिका आहे. आपल्या भारत देशात आपल्या घरी दुभत्या गायींची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर शहरी भागात किंवा ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गाय वासरं ही नसतात. त्यांना वसुबारसेचा दिवस व पूजा कशी करावी असा प्रश्न नक्कीच पडलेला असतो. या प्रश्नाचे निरसन म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर गाय नसताना पूजा कशी करावी हे थोडक्यात आपण पाहूयात. वसुबारसेच्या दिवशी तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती नसेल तर त्याचे पानावर चित्र काढून किंवा तांदळाची गाय साकारून देखील तुम्ही संध्याकाळी त्याचे पूजन करू शकता. शिवाय या दिवशी सर्वजण उपवास पण करतात. दुधाचे पदार्थ या दिवशी टाळावेत. तर घरामध्ये जर कामधेनूची मूर्ती, मग ती मातीची असो वा धातूची असो, जर नसेल तर या दिवशी तुम्ही ती नक्की आणायची आहे. वसुबारस हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवातही होत असते. या दिवशी तुम्ही मूर्ती नक्कीच आणायची आहे. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने संतती, आरोग्य हे आपल्याला प्राप्त होत असते. कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय माता. कामधेनू मातेचे वेगवेगळे भाग आणि त्यांचे महत्त्वही तसेच आहे. 4 पाय 4 वेदांचे प्रतीक आहे. तर हिमालयाचे हे प्रतिनिधित्व करतात. तिची शिंग ही त्रिमूर्ती दर्शवतात. तिच्या टोकाला ब्रह्मा, मध्यभागी भगवान विष्णू व पायथ्याशी भगवान शिव हे आहेत. तिच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र राहतात. तिच्या खांद्यावर अग्निदेव आणि वायू, पवनदेव दाखवलेले आहेत. तर इतर महत्त्वाच्या सर्व देवी देवता कामधेनूच्या भोवतीच राहत असतात. जर तुमच्या घरात शांतता नसेल तर कामधेनू हा सर्व उपयोगी उपाय मानला जातो. घर किंवा ऑफिसमध्ये गाय वासरांची मूर्ती ठेवणे म्हणजे यश, कीर्ती यात वृद्धी होणे. कामधेनू
वासृनंदिनी सह पूजा करणे शुभ मानले जाते. व्यक्तीला लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर कामधेनू ही आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करतात व घरात समृद्धीही आणतात. आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करून व्यावसायिक, भौतिक आणि आध्यात्मिक यश ते घेऊन येत असतात. तर वास्तूमध्ये कामधेनूची मूर्ती ठेवल्याने व तिची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांनाही नक्कीच त्याचा फायदा होतो. कामधेनू गायीची मूर्ती कशी असावी ते आपण थोडक्यात पाहूयात. कामधेनू गायीची वासराची मूर्ती वेगवेगळ्या आकारात व साईजमध्ये आपल्याला उपलब्ध असते. यापैकी प्रत्येक सामुग्री समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. ही मूर्ती घेण्याआधी काही माहिती जाणून घेऊयात. चांदीची मूर्ती ही सर्वात शिफारस केलेली प्रकारात असते. देवखोलीत चांदीची मूर्ती ठेवणे योग्य असते. चांदी या व्यतिरिक्त पितळ किंवा तांबे या धातूची तुम्ही मूर्ती करून घेऊ शकतात. तर पांढऱ्या संगमरवरी मूर्ती ही घरासाठी योग्य असतात. अशा संगमरवरी गायी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य ठिकाण मानले जाते. कामधेनू मातेची मूर्ती घरात ठेवू शकता. आपल्या सतत नजरेत येईल अशा ठिकाणी हॉलमध्येही आपण ती ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार ही मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावी. आपल्या घरात आपण देवपूजा करत असतो त्यावेळी या मूर्तीवर अभिषेक आपण आवर्जून करायचा आहे. तसेच रोज पूजाही करावी किंवा शुक्रवारीही ही पूजा तुम्ही करू शकता. ही मूर्ती आपण कोणाला जर गिफ्ट द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता, कारण ते शुभ व पवित्र मानलं गेलेलं आहे. वसुबारस या सणाकडे माय लेकराच्या नात्याची पूजा म्हणून याकडे पाहिलं जातं. काही ठिकाणी माता आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील वाटचालीसाठी या सर्व गोष्टींसाठी उपवास करत असतात. या दिवशी अंगणात रांगोळी काढावी. गावी जर तुमच्या गुरंढोरं असतील तर त्यांना आंघोळ घालावी, त्यांची पंचोपचारे पूजा करावी व मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करावा. नवीन वस्त्र त्यांना घालावे. या दिवशी हिंदू परंपरेनुसार गहू, मूग खात नाहीत. या दिवशी भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. चांगलं कृषी उत्पन्न व्हावं, आपल्या मुलाबाळांसाठी चांगले सुख त्यांना लाभावं म्हणून वसुबारस उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ पणत्या लावून आपण दिवाळीची सुरुवातही करत असतो. गाईचे गोमूत्र, दूध, तूप, ताक, लोणी हे पंचद्रव्य गाईच्या माध्यमातूनच आपल्याला मिळत असतात. हे ईश्वर निर्मित उत्तम आहारात मोडलं जातं. गाईचे लाभ ओळखूनच तिचे संवर्धन व पालन करणे ही आपली तसेच काळाची गरज आहे. रक्षण, संवर्धन करणे, गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन हे सतत चिंतन करणेही तेवढे शुभ व पवित्र मानलं गेलेलं आहे. हे माते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला माणसात पुन्हा प्रस्थापित करून अशा सात्विक विचाराने तेजोमय दीपावलीची मंगलमय सुरुवात आपल्याला करायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.